नमस्कार सर्वांना, माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रव्याचा अगदी झटपट होणारा असा नाश्ता बनवणार आहोत. त्यामध्ये इनो सोडाचा वापर करणार नाही आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी आता 1 वाटी बारीक रवा घेते मी या भांड्यामध्ये. पहा, 1 वाटी भरून असं बारीक रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने दही घेतलेलं आहे 1 वाटी. पहा, 2 चमचे बेसन पीठ घालते. ते छान असं मस्त फेटून घ्यायचं आपल्याला. त्यातल्या सर्व गुटाळ्या फोडून घ्यायच्या रव्याच्या. पहा, एकसारखं असं गुटाळ्या सर्व फोडून व्यवस्थित घ्यायच्यात. पहा, जेवढं आपण फेटू तेवढं छान असं मस्त पीठ फुलतं. त्यामध्ये आपण इनो किंवा सोडा काही वापरणार नाही आहोत. तर आता फेटून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घेते. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही कांदा टाकला तरीसुद्धा चालेल किंवा हिरव्या मिरच्या कापून टाकल्या तरीसुद्धा चालतील. मी लहान मुलांसाठी करते त्यामुळे मी कांदा किंवा हिरव्या मिरच्या घातलेल्या नाही आहे. त्यामध्ये फक्त कोथिंबीर घालून घेते. छान असं मस्त फेटून घ्यायचे. पहा, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता यामध्ये पाणी घालून घेते आणि पुन्हा एकदा असं फेटून घेते. तर रव्याचं मिश्रण आपल्याला जेवढं शक्य पातळ होईल तेवढं पातळ करायचं आहे. पहा, छान मस्त असं हलवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता याला 15 मिनटासाठी झाकण ठेवून देते मी. पहा, 15 मिनटासाठी सेट करायला ठेवलं होतं. तर 15 मिनटानंतर पाहूया आता आपण. छान असं मस्त पीठ भिजलेलं आहे. अगदी इन्स्टंट करायचे आहेत आपल्याला डोसे. आता त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीप्रमाणे आणि आणखी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करून घेते मी. थोडंसं पातळ करते पीठ अजून. पहा, तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी. हे पहा, छान असं मस्त फेटून घेतलं व्यवस्थित. आता आपण चटणी बनवूया तोपर्यंत. हे पहा, त्यासाठी तवा तापायला ठेवला आहे लोखंडाचा. त्यामध्ये 1 पै तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरं घातलं गेलं आहे. जिरं छान असं फुललं की त्यामध्ये चण्याची डाळ घालून घेतलेली आहे मी. ती देखील छान अशी मिनिटभरासाठी परतून घ्यायची व्यवस्थित आपल्याला. भाजकी डाळ आहे त्यामुळे जास्त काही परतत नाही मी. पहा, आता त्यामध्ये 1 छोटा कांदा तो देखील टाकून घेतलेला आहे. तो देखील छान असा भाजून घ्यायचा आपल्याला या डाळीमध्येच. आता 1 टमॅटो बारीक कापून घेतलेला तो देखील यामध्ये घालून घेते. मस्त असं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लसूण घातलेला आहे. पहा, आता हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या 6-7 त्या मिरच्यामध्ये घालून घेते आणि छान असं मस्त परतून घ्यायचं आहे. छान असं परतलं की थंड झाल्याच्यानंतर हे वाटून घेणार आहे मी. गॅस आता बंद करते आणि आपण डोसे बनवूयात तोपर्यंत वाटण थंड होईल. हे पहा, आता मी डोश्याचा तवा ठेवलेला आहे ते तापायला गॅसवर. तवा छान असा गरम होऊन द्यायचा आहे. त्याला तेल लावून घेऊया आपण साईडने आणि रव्याचं मिश्रण असं सोडून द्यायचं सर्व बाजूने व्यवस्थित. पहा, छान असं एका बाजूने मस्त शेकून द्यायचं आहे त्याला आपल्याला. पहा, सर्व अशा व्यवस्थित शेकला की नंतरच आपल्याला तो उलटून घ्यायचा. पहा, सर्व बाजूने व्यवस्थित शेकलेला आहे. आता अगदी सहज निघतोय तो. हे पहा, आता आपण दुसऱ्या बाजूने छान असं शेकून घ्यायचं आहे त्याला. हे पहा, दुसऱ्या बाजूने देखील 1 मिनिटभरासाठी छान असं परतून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने देखील छान शेकला आहे डोसा आपला. आता याला घडी करून काढून घेऊयात. आणखी एक डोसा मी बनवून दाखवते तुम्हाला. पहा, पुन्हा तेल लावून घेतलेलं आहे तव्याला आणि दुसरा डोसा आपण बनवून घेऊया. पहा, एकदम छान लागतो, अगदी झटपट होतो. हे पहा, गॅस मीडियम गॅसवरच ठेवायचा आहे आपल्याला, हाय गॅस नाही करायचा. मीडियम गॅसवर छान असं मस्त पलटून भाजून घ्यायचं आपल्याला डोसा. पहा, दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजलेला आहे. हे पहा, मस्त असं एकदम लालसर असं भाजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. पहा,
तर पहा अशा पद्धतीने सोबत चटणी आणि डोसे रव्याचे त्यामध्ये इनो न घालता अगदी छान असा मस्त झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, खायला देखील खुसखुशीत लागतं. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.